घोडबंदर मधली ट्रॅफिक जॅम कमी करण्यासाठी का नेमकं उपाययोजना नागरिकांसाठी करण्यासाठी एक नवीन बदल वाहतूक नियंत्रण पक्षाने केलाय। त्यासाठी तुम्ही बघू शकता आपण घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड इथल्या गर्डर जवळ उभे होते। तिथं गर्डर ब्रह्मांड जंक्शन आहे, इथे पादचारी पुलाच्या उभारणीकरिता गर्डर उभारण्यात आलंय। त्या गर्डर उभारणीच्या कामासाठी वाहतूक बदल जे ठाणे वाहतूक कक्षाकडून करण्यात आले। ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथे हा पादचारी पूल आहे। फुट ओव्हर ब्रिज साठी गर्डर उभारणीचे काम MMRDA द्वारे हाती घेण्यात आले। त्यामुळे घोडबंदर रोडवरील 8 मे ते 10 मे दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे। घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे मुल्लाबाद डेपो जवळ फुट ओव्हर ब्रिज RPS आणि PRCच्या जॉईंट व्हेंचरसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच हे काम 8 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 9 मे रोजी रात्री 12 पर्यंत हे काम सुरू असणार आहे। त्यामुळे ह्या दरम्यान वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना किंवा नियमित वाहतूक करणाऱ्या गाडी 4 चाकी दुचाकी या वाहनधारकांना या वाहतूक दरम्यान कुठेतरी तास भोगावा लागेल। यामुळे वाहतूक निर्माण वेगळ्या मार्गाने करण्याचं वाहतूक कक्षाने सांगितलंय। जाणून घेऊ नेमकी या संदर्भात रिक्षा चालकांची काय प्रतिक्रिया आहे। ह्या वाहतूक बदलमुळे घोडबंदर मार्गावरील ह्या वाहतूक बदलीमुळे आता कुठेतरी रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की जो बदल केलाय ज्याच्यामुळे दुसऱ्या मार्गिकेवरून नागरिकांना सोडण्यात येईल या गर्डरच्या उभारणीनिमित्त, तर त्यामुळे रिक्षा चालकांना नाही तर प्रवाशांना त्याचा काहीसा त्रास निर्माण होऊ शकतो। नमस्कार सर, आपलं नाव काय? संजय सुरवाडे। तर आता आपल्याला कळलंच आहे घोडबंदर रोडवरील वाहतूक 8 ते 10 मे दरम्यान वेगळ्या मार्गिकेवरून बदल करण्यात आले। कारण का जो मुल्लाबाद बस डेपो आहे त्याच्या गर्डर आणि पादचारी पुलाच्या उभारणी निमित्त हा मार्गिकेचा बदल करण्यात आलाय। तर काय वाटतं तुम्हाला? याचा आम्हाला काही जास्त फरक पडणार नाही, पण प्रवाशांना नक्की मिळेल। कारण जिथं त्यांना 20 रुपये लागतात तिथं त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील। ठाणा स्टेशनला इथून समजा 110 किंवा 120 रुपये असतील, तर त्यांना सहज 140 150च्या आसपास त्यांना द्यावं लागेल। आणि शिवाय ट्रॅफिक होईल ते वेगळंच। तरी ट्रॅफिकचा आता आपण बोलला तर त्याप्रमाणे ट्रॅफिकचा जो त्रास आहे तो वाहतूक कोंडी ह्या घोडबंदर रोडवरती नियमित असते, पण ह्याच्यामध्ये काहीच त्यांना सुधारणा होऊ शकते का या मार्गिकेमुळे? बदल्यानंतर म्हणजे रोड बदलीमुळे का साहजिकच आहे, ते तो फरक पडणारच। फरक पडेल। तरी किती वेळ लागू शकतो? मग पैसे तर वाढतीलच, खिशाला कात्री तर बसतेच, मात्र किती वेळ लागू शकतो स्टेशनला पोहोचण्यासाठी? ते तर ट्रॅफिकवर डिपेंड करेल। या अगोदर किती लागत होता? जास्तीत जास्त 15 मिनिटं। वाहतूक कक्षाने जो निर्णय घेतलाय म्हणजे मार्गिका फेरबदल करून दुसऱ्या मार्गिकेवरून नागरिकांना पोहोचवण्याचा, त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे। यामुळे असं वाटतंय का कुठेतरी प्रवाशांना म्हणजे तुमच्या रिक्षामध्ये बसणार आहेत त्या रिक्षाच्या मध्ये येणाऱ्या लोकांना कुठेतरी कात्री बसेल याच्यामुळे? कारण का रोड हा लांब होतो त्यामुळे पैसे देखील वाढलेच जातील। हो वाढते ना पैसे। तरी किती % वाढू शकतात तुम्हाला? 15-20 रुपये तक वाढते। 20 रुपये फिरून जायचे तो 15-20 रुपयाला। पण ट्रॅफिकचा जो काळ आहे तो कमी होईल का? हा कमी होईल ना, थोडा बहुत तो कमी होईल ना। इकडे जायचं फिरून जायचं तो कमी होईल ना थोडा। म्हणजे अगोदर जो 1 तास जायचा किंवा पाऊण तास जायचा घोडबंदरवरून स्टेशनला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला, तो आता कमी होईल। पाऊण तास होईल। आणि काय वाटतंय म्हणजे याच्यामुळे नागरिक बसतील रिक्षा अफोर्ड करतील की नाही असं काय वाटतं? नाही करतील ना, रिक्षा अफोर्ड करतील। काय दुसरा ऑप्शन नाही ना। काय दुसरा ऑप्शन नाहीये? मतलब जिसको रिक्शे से जाना है तो रिक्शे से ही जाएगा। बरोबर। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे एक दुचाकी स्वार देखील आहेत जे स्थानिक आहेत, जाणून घ्या त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय। नमस्कार। नमस्कार, माझं नाव भावेश गायकवाड। आज ट्रॅफिक समस्येने आम्ही खूप त्रसलेलो आहे। म्हणजे नेमकं प्रकरण काय झालंय? नेमकं असं झालेलं आहे की ही जी ट्रॅफिक जी आहे ती आता आम्हाला असं माहिती पडलंय की ही ट्रॅफिक जी आहे ती आमच्या कोलशेत रोडवरून वळवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे काय झालंय, आम्ही इथले स्थानिक लोक आहे, आम्ही दुचाकी आमच्या 4 व्हीलर पण आहेत, पण आम्हाला या ट्रॅफिकची समस्या खूप होत आहे। आणि या सगळ्या मोठे हेवी व्हेकल आमच्या रोडनी वळवलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। आणि जो सामान्य माणूस आहे जो रिक्षाने जातो आज
त्याच्यामुळं जो सरळ रस्त्याने जात होता आज त्याला 1.5 किलोमीटरचा प्रवास करून त्याला जायला लागत आहे. त्याच्यामुळं रिक्षाचा पैशाची वाढ झालेली आहे. सामान्य माणूस हा खूप त्रासलेला आहे या गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे साहेबांना आणि आपल्या महाराष्ट्र सरकारला. धन्यवाद आपण दिल्या माहितीबद्दल. वाहतूक बदल केल्यामुळे कुठेतरी माणसांमध्ये चांगले देखील प्रतिक्रिया करण्यात आली. कुठे रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की आता वाहतूक कोंडी होणार नाही, पण प्रवाशांच्या खिशाला खात्री बसेल. तसंच स्थानिकांचं म्हणणं आहे ज्या मार्गिकेवरून आता फेरबदल करण्यात आलाय वाहतुकीचा, त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना ट्रॅफिक जॅम, चक्का जाम तसंच वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.